महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अराजकता माजलेली आहेत. शिक्षक भरती घोटाळा, शालार्थ ID घोटाळा महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडलेला आहे. त्याची पाळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहेत. प्रश्न क्रमांक 3 2266 सुधाकर प्रश्न क्रमांक 3 2266 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अराजकता माजलेली आहेत. शिक्षक भरती घोटाळा, शालार्थ ID घोटाळा महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडलेला आहे. त्याची पाळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहेत. 2 मे 2012 चा शासनाचा शासन निर्णय शिक्षक पदभरतीला बंदी टाकण्यात आली. फरवरी 13 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही लागू करण्यात आली. संस्थाचालक आणि भ्रष्ट शिक्षणाधिकारी यांनी संगनमत करून 2013 पूर्वीच्या D.Ed झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना हेरून 13 पूर्वीची नियुक्ती दाखवून त्यांच्या शालार्थ ID या 2019 नंतर देण्यात आलेला आहेत. आणि तेवढ्या मोठ्या रकमेचं या ठिकाणी थकबाकी देयकंसुद्धा काढण्यात आलेली आहे. यापूर्वी शासनानं शालेय शिक्षण विभागानं या संदर्भामध्ये 3 कमिट्या नियुक्त केलेल्या होत्या, चौकशी कमिट्या. त्या 3 चौकशी कमिटीचा अहवाल काय प्राप्त झाला आणि मुख्याध्यापकाच्या छोट्याशा प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर मग हा संपूर्ण प्रकार बाहेर आलेला आहे. यापूर्वी शासनानं नियुक्त केलेल्या 3 कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनानं त्यांच्यावरती का कारवाई केली नाही. दुसरा मुद्दा, का जे अधिकारी याच्यामध्ये सहभागी होते का चौकशी कमिटीमध्ये होते तेच अधिकारी आता जेलमध्ये आहेत. आणि परत आजच्या उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी संचालक सहसंचालक दर्जाच्या अधिकारी स्तरावरती आम्ही चौकशी समिती नेमू आणि चौकशी करू. या ठिकाणी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालय, संचालक कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयामधले सुद्धा अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी आहेत. माने नावाच्या उपसचिवाच्या बोगस स्वाक्षरीच्या आधारे अनेक या ठिकाणी नेमणुका झालेल्या आहेत. या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर या ठिकाणी निधीचं वितरण करण्याची जबाबदारी ही डायरेक्टर लेवलची असते. पण डायरेक्टर लेवलवरून सुद्धा कुठली तपासणी न करता या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे. जवळपास 1000 करोडपेक्षा जास्त रकमेचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराची आपण विशिष्ट SIT नियुक्ती करून, निवड नागपूर विभागातच नव्हे, हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. तर या संपूर्ण बोगस नियुक्त्या, बोगस शालार्थ IDची चौकशी करण्याकरता उच्चस्तरीय शालेय शिक्षण विभागामधून सचिव स्तरावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, सेवानिवृत्त IPS अधिकारी आणि सेवानिवृत्त झालेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची चौकशी समिती नेमून SIT नेमून या महाराष्ट्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि या बोगस भरती शालार्थ IDमध्ये जो मेन सूत्रधार आहे, शासनानं त्याला निलंबित केलं, अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. आपण या ठिकाणी भारतामधून पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त करतो, परंतु आपल्याच भारतामध्ये, आपल्याच नागपुरामध्ये लपून असलेल्या त्या मेन सूत्रधाराला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. ही शोकांतिका आहे. तर त्यांना किती दिवसामध्ये आपण अटक करणार. तिसरा मुद्दा, या घोटाळ्यात 18च्या वर अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिसाची SIT नियुक्त केली. त्या SITनं या ठिकाणी अटक केलेली आहे. त्यांना आपण तात्काळ बडतर्फ करणार का आणि त्यांच्या संपत्तीची आपण या ठिकाणी CIB ED मार्फत या ठिकाणी चौकशी करणार का. सध्या मी या 3 प्रश्न आपल्याला विचारतो. शेवटी परत माझ्याकडे 2 प्रश्न आहे. 2 प्रश्नाचे उच्चारण्याची मला संमती द्यावी. माननीय मंत्री. सन्माननीय सदस्य सुधाकररावजी अडबैले यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी स्वीकारलं की भारतात राहून पाकिस्तानचे अड्डे उडवतात. याच्याकरता तुमचं अभिनंदन. दुसरा तुमचा विषय आता की ह्या प्रकरणात अधिकारी कर्मचारी संस्थाचालक यांचे नड्डे कधी आवडणार. तर जे गुन्हेगार राहतील निश्चितपणे सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आपल्या माहितीकरता सांगतो की सध्याच्या स्थितीमध्ये
संचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आपण चौकशी समिती त्या ठिकाणी गठीत केली होती आणि पोलीस विभागाचा देखील DCP दर्जाचा अधिकारी आपण पोलीस विभागात दोन्ही ठिकाणावरनं प्रशासकीय चौकशी देखील त्या ठिकाणी चालू आहे आणि पोलिसांमार्फत देखील त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. आता आपण जी मागणी केली की अजून एक याची व्याप्ती पाहता, ह्या प्रकरणाची व्याप्ती पाहता याच्यामध्ये जो काही मोठा भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनास आला तर याच्यावरून निश्चितपणे लवकरात लवकर IAS दर्जाचा, IPS दर्जाचा आणि शक्य झाल्यास न्यायालयाच्या व्यवस्थापनातला देखील अधिकारी याची नियुक्ती करून एक राज्यस्तरीय SIT त्या ठिकाणी गठीत करण्यात येईल. प्रवीण दरेकर. धन्यवाद मंत्री महोदय, आपण या ठिकाणी चौकशी लावले. माझा बेसिक या शिक्षक भरतीच्या संदर्भात प्रश्न आहे. म्हणजे संस्थांसाठी अडचणीचा असतो म्हणून भरती करतात, मुली असतात कुठे लग्न व्हावं म्हणून, जॉब असावा म्हणून त्या शाळेमध्ये लाखो रुपये भरून त्या संस्थेकडे त्या ठिकाणी 10-12 हजारावर नोकरी करतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांना भरती करतात. एक तर त्याच्या परवानग्या असतात नसतात, या संदर्भातील साशंका आहे की आपल्या परवानग्या नसताना भरतात तर ते नियमानुसार भरण्यासाठी काय करावं आणि त्यांना योग्य पगार नसतात. म्हणजे आज मिनिमम वेजेस पण नसतो. मला आजही माहीत आहे की 7-8 हजार 9 हजारावर त्या ठिकाणी हे शिक्षक मुलं मुली त्या ठिकाणी काम करतात. तर या संदर्भामध्ये आपण आढावा घेणार का? अशा प्रकारची कुठल्या संस्थांमध्ये किती भरती झाले, आवश्यक नसताना भरती झाले, लाखो रुपये घेऊन भरती झाले, 10-20 लाख रुपये घेऊन भरती व्हायचं आणि 8-10 हजार रुपये पगार, 40 लाख ते पण आता भाऊ बोलतात. सांगा ना मला. म्हणजे मंत्री महोदय अत्यंत गंभीर विषय आहे. या संदर्भामध्ये आपण राज्यातनं माहिती घ्यावी. अशा शिक्षण संस्थांनी नियमबाह्य लाखो रुपये घेऊन भरती केले का आणि केले तर त्यांना पगार किती आहे ही माहिती घ्या. कारण शेवटी त्यांच्या भविष्याची चिंता आपण करणार आहोत की नाही. ते गरज म्हणून त्या ठिकाणी 40-40 लाख नाता भाऊ बोलले आणि ते 8-10 हजारावर पगार करणार तर त्यांच्या भविष्याची चिंता करण्यासाठी शासन म्हणून या सगळ्या गोष्टीचा सर्वकष आढावा घेऊन काही योजना बनवणार का, अशा प्रकारचं काही धोरण बनवणार का, हे तिसरा प्रश्न माझा आहे. मंत्री महोदय. आमचे सहकारी सन्मान्य प्रवीणजी दरेकर यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. शासन मान्यता देखील नियमाप्रमाणे देतं आणि त्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती त्याची नियुक्ती देखील नियमाप्रमाणे आणि जी विहित आपली प्रक्रिया आहे त्याप्रमाणे नियुक्ती होत असते. त्याच्यानंतर पगार देखील त्याला त्याच पद्धतीनं जो शासनाने पे स्केल मेन्शन केलं आहे त्या हिशोबाने त्या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि मिळतो आहे. परंतु माझीच प्रवीण भाऊंना विनंती आहे की अशा पद्धतीची स्पेसिफिक कुठली तक्रार जर आपल्याकडे आली असेल तर आपण नावं आमच्याकडे द्यावं, निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करू. खडसे साहेब. सभापती महोदय, संस्थांचा आढावा घ्या, कुठे भरती झाले, तुम्हाला काय आदेश द्यायचे. मी स्पेसिफिक नावं देतोच त्या ठिकाणी की कुठल्या ठिकाणी किती लाख रुपये घेतले आणि त्यांना पगार कसा 8-10 हजार रुपये मी नावं देतोच. परंतु सर्वकष राज्य म्हणून आज अधिवेशन सुरू आहे, त्या संदर्भात मी आपल्याकडे मंत्री महोदय भूमिका मांडतोय. खडसे साहेब. सभापती महोदय, उत्तरामध्ये प्रामुख्यानं नागपूर विभागामधल्या संबंधामधले उत्तर दिलेले आहे. माझी तक्रार हे नाशिक विभागाच्या संदर्भामध्ये होती आणि प्रश्नही माझा नाशिक विभागाच्या संदर्भामधला होता. नाशिक विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाचे गैरव्यवहार उघडकीस झाले शालांत IDच्या संदर्भामध्ये. काहींच्या तक्रारी झाल्या, काहींच्या तक्रारी झालेल्या नाहीत. या ठिकाणी आत्ताच्या स्थितीत तुम्ही चौकशी करत असतानाही नाशिक पोलिसांकडे ही चौकशी दिली. चौकशी देत असताना त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधलं बांबे फक्त विचारतोय, बाकी महाराष्ट्रात आपला नाशिकमधली माहिती माझ्याकडे आहे, ते मी आपल्याकडे दिली. पण एका ठिकाणी या ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा शिक्षण विभाग किंवा पोलीस विभाग या संदर्भामध्ये ह्या तक्रारीची नोंद घेत नाही. मी स्वतः 2 महिने एका शाळेच्या संदर्भामध्ये आमच्या जिल्ह्यामधल्या 36 शाळा अशामध्ये आहे, त्यापैकी 11 शाळाचे FIR त्यांनी केले. पण हे केव्हा केले? ज्यावेळेस आम्ही स्वतः 2 महिने त्याचा पाठपुरावा केला. मग पोलीस सांगायचे की आम्हाला शिक्षण विभागाकडनं माहिती मिळाली नाही, शिक्षण विभाग म्हणायचं की आम्ही माहिती दिली पण ते पुरेशी नाही.
आणि मग या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की अंतुर्ली तालुका मुक्ताई इथे मिठाराम फकीरा तराळ हायस्कूल, अशोक फडके माध्यमिक हायस्कूल कुरा तालुका मुक्ताईनगर, नूतन मराठा, बेलगंगा वगैरे वगैरे जे आहेत, ह्या अशा स्वरूपाच्या ह्या 10 आकाराची यादी माझ्याकडे आहे. 36 एकंदर माझ्या माहितीप्रमाणे आहे. माझा प्रश्न मूळ याच्यामध्ये आहे की जसं प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी की शासनाला चौकशी करायच्या संदर्भात तक्रारीची काय गरज आहे. मला पण त्या ठिकाणी काय म्हणाले शिक्षणाधिकारी आणि पोलीस अधिकारी, नाथाभाऊ म्हणे तुम्ही तक्रार दाखल करा, मग आम्ही चौकशी करू. मग तुमचा विभाग काय करताय? या ठिकाणी बोगस सह्या केल्या उपसंचालकांच्या, शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या केल्या, या ठिकाणी ट्रेझरी ऑफिसरच्या बोगस सह्या केल्या, त्याच्या माध्यमातून पैसे खाल्ले. या सर्व संस्थांनी 21, 22, 28 शिक्षक भरले. प्रत्येकाकडनं 30 ते 40 लाख घेतले. हे मला पक्क माहिती आहे की यांनी 40 लाख घेतले या ठिकाणी. मग एवढा मोठा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार असताना साधे तुमचे उपसंचालक या ठिकाणी चौकशी करतात नाशिक विभागामध्ये. त्यापेक्षा ही चौकशी SITकडे देणं आणि याच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून फौजदारी करणं तरच हा आला बसेल. नाहीतर मग ते चाललं आहे, वर्षानुवर्ष चौकशा होत राहतील, मुकाट सुटतील. ते कागदपत्र बदलवायला लागले. आता या संस्थाचालकांना संधी मिळाल्यामुळे हे कागदपत्र आता बदलवायला लागले. त्यामुळे त्यांना संधी मिळू नये. आता यासाठी मी नाशिक कमिशनरशी बोललो की तुम्ही तातडीने करा. ते म्हणाले मी ते गिरी नावाचे अधिकारी आहे त्यांच्याशी बोलतो. मी गिरी साहेबांशी बोललो. ते म्हणाले आता माझी बदली माझा जो अधिकारी आहे खालचा त्याच्याकडे दिलेला नाही, माझी बदली झालेली आहे. मग त्याच्याकडे खाली विधान तर मला माझ्याकडे अजून कागदपत्र पुरेसे आले नाही, मी कारवाई करू शकत नाही. चालू आहे, कोर्टामध्ये चालू आहे, याच्यात चालू आहे. मग कोर्टात जायची संधी त्यांना देता, स्टे मिळवायची संधी त्यांना देता. माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी तातडीनं तुम्ही पोलिसांकडून काढून हा तपास जो आहे तो स्थानिक पोलिसांकडून काढून एखादी उच्चस्तरीय SIT नेमावी. SITमध्ये जे निवृत्त पोलीस वगैरे ठेवू नका, आत्ताचे पोलीस ठेवा, त्याच्यामध्ये उच्च पदस्थ ठेवा. अरे आज शेकडो कोटीचा रुपये भ्रष्टाचार आहे. हा काय 5-25 कोटीचा नाही की तुमचे उपसंचालक करतील. उपसंचालकांनीच तर केलेला भ्रष्टाचार हा. नाशिकला पहिलं तर उपसंचालक किंवा आमच्या जिल्ह्या जे शिक्षणाधिकारी यांच्या सहभाग याच्यामध्ये आहे आणि तेच प्रकरण दडपताय आणि तेच चौकशा करताय. चौकशी करायला तेच, भ्रष्टाचार करायला तेच, कसं नाही गेलं याच्यामधलं निष्पन्न. म्हणून तातडीने या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेणार आहे का? आणि जळगाव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी अनेक ठिकाणी असं लक्षात आलं अध्यक्ष महोदय, जरी थोडा वेळ घेतला तरी, की शाळाच नाही, बांधकामच नाही, काहीही नाही, शिक्षक भरती झालेली आहे. म्हणजे शाळाच उपलब्ध नाही. गाव आहे त्या गावामध्ये विचारलं की तुमच्याकडे शाळा आहे का, तर म्हणजे शाळाच नाही. मग शिक्षक भरले कसे? पण भरले 18 शिक्षक आणि पगारही दिले. पगारही दिले. अशा अनेक संस्थांमध्ये हे गैरव्यवहार झाले. तातडीनं गुन्हे दाखल करा, तातडीनं यांना अटक करा. हा समाजाचा पैसा यांनी अशा रीतीनं लुटला आहे. माझ्याकडचं तर आम्ही शैक्षणिक संस्थांचा पाठपुरावा करतो, तर पण प्रतिसाद फारसा शासनाकडून मिळत नाही. आता आमच्या सरकारने पाठपुरावा करून जर प्रतिसाद मिळत नसेल तर अन्य ठिकाणची काय व्यवस्था आहे मला माहिती नाही. म्हणून तातडीने आपण या संदर्भामध्ये SIT नेमणार का? आणि हे SIT जे आहे ते आत्ताच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये वरिष्ठ IPS अधिकारी आणि त्यांच्या याच्यामध्ये तुम्ही नेमून, हा नुसता SIT नेमून नाही तर या SITला मुदत दिली पाहिजे की 3 महिन्याच्या आत याच्या संदर्भामधले निष्कर्ष समोर येऊन जो दोषी आहे त्याच्यावर शासन झालं पाहिजे. याबाबत कारवाई करणार का? सन्माननीय सदस्य नाथाभाऊ यांनी विशेष करून नाशिक विभागाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता. नाथाभाऊ, नाशिक विभागामध्ये सहसंचालक दर्जाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळजवळ 8 उपसंचालकांच्या माध्यमातून आपण चौकशी त्या ठिकाणी चालू केलेली आहे. परंतु आता आपल्याला तेच सांगतो आहे की हळूहळू मग असं लक्षात येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवहार झाले किंवा जे काही प्रकरणं झाले याची व्याप्ती लक्षात घेता शासन लवकरच IAS दर्जाचं, IPS दर्जाचे आणि एक विधी विभागाचा अधिकारी यांची एक राज्यस्तरीय SIT गठीत करून ह्या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करेल. जोशी. माननीय सभापतीजी, खरं म्हणजे एक अत्यंत गंभीर प्रश्न हा सभागृहात उपस्थित झालेला आहे. यामध्ये मला टू बी प्रिसाइज 3 प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारायचे. व्याप्तीबद्दल माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की याची व्याप्ती जी आहे
ती चांदा ते बांदा व्याप्ती आहे. याच्यामध्ये केवळ नागपूर विभाग नाही, केवळ नाशिक विभाग नाही, तर याच्यामध्ये सर्वसामान्य शिक्षक हा अत्यंत होरपळल्या गेलेला आहे. आणि अमाऊंटचा विषय जाऊ द्या, परंतु मंजुरी नसताना 2 मे 12 नंतरच्या GRच्या नंतर ज्या पद्धतीने अपॉइंटमेंट्समध्ये गडबडी झाल्या तो अत्यंत गंभीर विषय आहे. आणि त्यामुळे मला याच्यामध्ये प्रश्न विचारायचा आहे की घोषित केलेली जी ही SIT आहे किंवा करणार आहे ही किती दिवसात करणार आहोत. कारण IAS अधिकाऱ्यांना करणार, IPSला करणार, आनंद आहे, त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन. पण याचं अपॉइंटमेंट एक 15 दिवसात, महिन्याभरात झाली पाहिजे, अन्यथा याची व्याप्ती जी आहे ती वाढत जाणार. यापूर्वी देखील शिक्षण आयुक्तांनी 59 शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई ही घोषित केली होती. त्याची फाईल शिक्षण उपसचिवाकडे होती. आणि मागचे 7 वर्ष झाले, मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगतोय की आर्थिक व्यवहार होऊन मागच्या 7 वर्षापासून या 59 शिक्षणाधिकाऱ्यांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई मंत्रालयात होत नाही आहे. ती फाईल गायब झालेली आहे. म्हणजे एकीकडे शिक्षण आयुक्त सांगतात कारवाई करा, प्रश्न विचारा. प्रश्न तर त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यांवरती आपण शिस्तभंगाची तात्काळ कारवाई करणार आहोत का? तिसरं, या 5-6 वर्षापासून मंत्रालयात ही फाईल दाबून ठेवणाऱ्या संबंधित शिक्षण विभागाच्या आरोपातील संबंधितांवरती कारवाई करणार काय? हा घोटाळा उजेडात येऊ नये म्हणून मागच्या अनेक वर्षांपासून ज्या नसत्या नष्ट करण्यात येत आहे त्याबद्दल संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार का? माननीय मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य संदीपजी जोशी यांनी जो विषय मांडला की SIT जी घोषित झाली त्याची गठन कधी होणार, तर अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नोंदणी घेऊन त्या ठिकाणी चौकशी गठीत करू. माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्या ठिकाणी परवानगी घेतल्या जाईल. दुसरा आपण एक विषय आता लक्षात आणून दिला की 59 अधिकाऱ्यांच्या चौकशीची फाईल मागच्या 7 वर्षापासून मंत्रालयामध्ये शिक्षण विभागामध्ये आलेली आहे आणि त्याची कारवाई त्या फाईलवर होती नाही आहे. तर माझी आपणास विनंती आहे की आपण निश्चितपणे आपण मांडलेल्या विषयाची दखल घेण्यात येईल आणि तात्काळ ती फाईल मागवून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मनीषाताई कायंदे. धन्यवाद सभापती महोदय. शालार्थ ID घोटाळा प्रकरण हा तर विषय अतिशय गंभीरच आहे, परंतु माझ्याकडे एक जेन्युइन केस आहे. 2 ठिकाणी अर्धवेळ सहाय्यक शिक्षक आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, अविनाश जाधव. पवित्र पोर्टल आल्यानंतर एकच शालार्थ ID त्या पवित्र पोर्टलशी जोडला गेला. हा शिक्षक दोन्हीकडे काम करतो अर्धवेळ. 2018 पासून या व्यक्तीचा दुसऱ्या संस्थेतला पगार निघालेला नाही, 2018 पासून. आणि हे मॅटर जे आहे ते मी जवळजवळ 2.5 वर्ष फॉलोअप करते सगळ्यांकडे. 1 मिनिट, हां, पण शालार्थ ID एकच आहे ना, त्यामुळे पगार निघत नाही दुसरीकडचा. नाही, 1 मिनिट ऐकून घ्या प्लीज. तर त्याच्यात विषय असा आहे की मी कमिशनरपासून सगळ्यांना भेटून आले, जितके काही 2 शिक्षण मंत्री बदलले, कमिशनर बदलले, आता ते सुद्धा सगळ्यांना, म्हणजे जो टेक्निकल माणूस आहे ना, जो तिकडे शालार्थ ID क्रिएट करतो त्याला सुद्धा भेटून आले. आता या माणसाला त्याचा दुसरा पगार मिळतो. इकडे इझिली सगळं मॅन्युप्युलेट होत आहे शालार्थ ID घोटाळा, आणि एका माणसाचा जेन्युइनली एक दुसऱ्या संस्थेतला 2018 पासूनचा पगार मिळत नाहीये त्याला. तो आज वणवण सगळीकडे भटकून आलाय. माझी सभापतींना महोदय विनंती आपल्याला की आपण काहीतरी आता याच्यात इंटरव्हीन करावं. सगळ्या संबंधित लोकांना बोलवा. तो जो कम्प्युटरमध्ये शालार्थ ID क्रिएट करतो त्याला बोलवा. 27 मे 2025 चा ऑर्डर देखील आहे की याला पगार द्या म्हणून, परंतु तरी होत नाहीये. तर आता या माणसाने किती वेळ दुसऱ्या पगारासाठी थांबावं? धन्यवाद. मंत्री महोदय. एका सामान्य कर्मचाऱ्याच्या पगाराबद्दल एवढ्या चिंतेनं पोटतिडकीनं प्रश्न मांडल्याबद्दल मनीषाताईंचं अभिनंदन करतो. आणि हा विषय तातडीनं मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून तातडीनं प्रश्न सोडवण्यात येईल. या संदर्भात ही जी नुसतं नागपूरपुरती हा घोटाळा शिक्षक भरती घोटाळा नसून
संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती आहे आणि या घोटाळ्यामध्ये नागपूर, भंडारा, नाशिक, जळगाव चे नावं आलेले असतील तरी हा घोटाळा मुंबईपर्यंतही आलेला आहे आणि यामध्ये चौकशी करत असताना पोलीस विभागाच्या माध्यमातून 420, 465, 468, 472, 409, 120, 20 आणि 34 अशा अनेक गुन्हे दाखल करून सुद्धा हे अधिकारी आतापर्यंत आपण बडतरफ केले नाही आणि या अधिकाऱ्यांची चौकशी शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याच अधिकाऱ्यांच्या खालच्या अधिकार जे खाली राहिलेले त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी गेली जाऊन राहिली आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण एक कमिटी नेमू त्यात IPS IAS अधिकारी, कारण माझा याच्यात आरोप आहे की नुसतं त्या विभागापुरती हा स्कॅम नाही, त्या डेप्टी डायरेक्टरच्या लेवलचा हा स्कॅम नाही तर हा मंत्रालयापर्यंतचा याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे, मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी याच्यात इन्व्हॉल्ड आहे. मला असं वाटतं एखाद्या सचिव स्तरापर्यंतचे अधिकारी याच्यात इन्व्हॉल्व असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा, इतका मोठा स्कॅम होऊ शकत नाही. त्या घोटाळ्याचे काही ज्या हे आलेले आहेत की त्याच्यात ज्या प्रकारची चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये ते जे पानं 2-2 पानं किंवा कॉलम्स त्यात ठेवलेले आहेत की त्यात बॅकडेटेड एंट्रीच्या माध्यमातून हा घोटाळा करू शकू. माझा या माध्यमातून प्रश्न असा आहे की आपण ADG रँकच्या IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा ACS रँकच्या IAS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही एक विशेष चौकशी आपण करणार काय? दुसरं, याच्यात जे मंत्रालयातले जे कर्मचारी आहे त्यांच्यावरही याच्यात गुन्हे दाखल होणार काय? तिसरं, जे आता या सगळ्या घोटाळ्यात जे अधिकारी आहे त्यांच्यावर बडतर्फीचं आपण ताबडतोब कारवाई करणार काय? आणि एक नेहमी अधिवेशनामध्ये किंवा याच्यात कोणता ना कोणता स्कॅम पुढे येतो, त्याच्यात SIT चौकशी नेमतात, SITच्या चौकशी होतात, समिती होतात, IAS अधिकारी, अमका अधिकारी, रिटायर्ड जजच्या अंतर्गत समित्या होतात, पण त्याचा पुढे काय होतं 2-4-5 वर्षानंतर ते विसरले जातात आणि सगळे अधिकारी बेलवर सुटतात आणि मग रिटायर्ड होऊन आपलं आयुष्य जगतात. ते पैसे इतके करोड रुपये कमवतात की त्यांना तुमच्या त्या वेतनाचे किंवा त्या रिटायरमेंटच्या पेन्शनचं काही लेणं देणं नसतं. पण माझा आणखीन एक दुसरा विषय की 5 वर्षा पहिले याच प्रकारचा एक स्कॉलरशिप स्कॅम झाला होता. नागपूर विभागातच तो स्कॉलरशिप स्कॅम झाला होता. अनेक शाळा कॉलेजेस त्यात होते, त्याच्यातही SIT नेमण्यात आली, ते SITची रिपोर्ट सुद्धा आली, पण त्यात पुढे काय झालं हाही माझा एक प्रश्न आहे की शिक्षण विभागाच्या माध्यमातून ती जी SIT रिपोर्ट आहे, पोलीस विभागाच्या माध्यमातून ती जी SIT रिपोर्ट आहे जी स्कॉलरशिप स्कॅममध्ये झाली होती त्याच्यातही पुढे आणून आपण काही कारवाई करणार काय? माननीय मंत्री महोदय. मान्य फुके साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, निश्चितपणे 25 आपण मिनिट झाला, राज्यस्तरीय प्रश्न SIT त्या ठिकाणी नियुक्त करतोय, त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल. आपण जो मुद्दा उपस्थित केला की बाबा त्याच्यामध्ये अनेक उच्चस्तरीय अधिकारी देखील त्या ठिकाणी राहू शकतात, तर आपल्याला माहिती आहे परिणय भाऊ की आता सरकार देवाभाऊचं आलं आहे, त्याच्यामध्ये किती मोठा उच्चस्तरीय अधिकारी असू द्या, कोणी असू द्या, जो कोणी दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई होईल. दुसरं, आपण सांगितलं की जुन्या SITचं काय झालं, तो विषय आमच्या विभागाशी निगडीत नसून परंतु आज या ठिकाणी आपण प्रश्न उपस्थित केला तर निश्चितपणे त्याचा देखील अहवालाच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्याच्यावर देखील कारवाई होईल. अभिजित वंजारी, स्पेसिफिक विचारा जरा. सभापती महोदय, 25 मिनिट झालं, प्रश्न सुरू आहे. हो पण महत्वाचा प्रश्न आहे ना. प्रश्न खरं म्हणजे महत्त्वाचा हा आहेच. चांद्यापासून म्हणून 25 मिनिट बांद्यापर्यंत सुरू आहे. या प्रश्नाची व्याप्ती आहे, घोटाळा आहे हे म्हटलं गेलं बरोबर आहे, परंतु व्यापम घोटाळा जो मध्य प्रदेशमध्ये झाला होता त्याच्याही पेक्षा मोठा घोटाळा हा आहे, त्याच्यामुळे याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मंत्री महोदयांनी सांगितलं की अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत आम्ही SIT स्थापन करू. नाही याच प्रश्नावर बोलायला नाही. ओ विक्रम भाऊ बसा नाही. अभिजित वंजारी, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. नाही, माझं हे म्हणणं आहे की SIT आपण स्थापन करणार आहे. खरं म्हणजे DCP लेवलची गृह विभागाची चौकशी आपण सुरू केली आणि संचालक स्तरावर चौकशी सुरू केली. खरं म्हणजे पोलिसांचं गृह खात्याचं चौकशीचं मॅन्युअल वेगळं असते आणि हा शिक्षण क्षेत्रातला घोटाळा आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही IAS ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली अशा पद्धतीची चौकशी समिती नेमायला पाहिजे होती, SIT नेमायला पाहिजे होती. याच्यामध्ये सगळा दोष जो आहे तो त्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे संपूर्ण. यांनी गावागावामध्ये जाऊन जे क्वालिफाईड लोक आहेत त्यांच्या मार्कशीट गोळा केल्या, त्यांचे सर्टिफिकेट गोळा केले आणि त्या शिक्षकांचा याच्यामध्ये बळी जाणारा मोठ्या प्रमाणामध्ये. त्या सर्व शिक्षकांनी 35-40 लाख रुपये दिले, त्यांनी पतसंस्थेमधनं लोन घेतले, त्यांनी आपली शेती विकली आणि या अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी पैसे दिले. त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे
की या सर्व अधिकाऱ्यांची पूर्ण आपण त्यांच्या संपत्तीची आपण चौकशी करणार का, त्यांना टर्मिनेट करणार का, त्यांना जेलमध्ये टाकणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि हे करत असताना आपण त्या शिक्षकांना ज्यांची चुकी नसताना जो याच्यामध्ये भरडला गेला आहे त्याला आपण न्याय देणार का, हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. होय. सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी यांनी महत्त्वाचा विषय ह्या ठिकाणी पुढे आणला. त्यांनी सांगितलं की काही अधिकाऱ्यांनी प्रचंड मोठा पैसा कमवला, ते चांगलं आयुष्य त्या ठिकाणी जगत आहे, त्याच्यामुळे त्यांची देखील चौकशी होणार का. मी आपल्याला आत्ता सांगितलं की आपण त्या घोटाळ्याची व्याप्ती पाहून त्या ठिकाणी राज्यस्तरीय चौकशी समिती SIT गठीत करतोय. त्याच्यामध्ये IAS दर्जाचा, IPS दर्जाचा आणि विधी विभागाचा अधिकारी याचा समावेश आपण त्या ठिकाणी करणार आहोत. माझी आपणास विनंती राहणार आहे की जे आपण आता निदर्शनात आणून दिलं की काही अधिकाऱ्यांकडे मोठी संपत्ती आहे, तर योगायोगानं गृह विभागाचं खातं देखील माझ्याकडे आहे. माझी आपणास विनंती आहे की ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे अशी मंत्री महोदय कन्क्लूड करा. आपण हे नावं आम्हाला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हे चौकशी तात्काळ पूर्ण करण्यात येईल. मला वाटतं प्रश्न क्रमांक 3 वरती सन्माननीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावरती मंत्री महोदयांनी 3 वेळा समिती नेमून त्याची चौकशी करण्यात येईल असं 4 वेळा उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून आता सदस्याचे किती हात वर असले तरी मला वाटतं अंतिम निर्णयापर्यंत आलो आहोत.